कश्मीर के पहलगाम हमले में हुए भीषण आतंकी हमले के बाद देश भर में गुस्से की लहर दौड़ पड़ी है। इस हमले में डोंबिवली से घूमने गए 3 पर्यटकों की मौत हो गई। इसके विरोध में आज बीजेपी कार्यकर्ता सड़क पर उतर आए। डोंबिवली की सड़कों पर यह भगवा तूफान पहलगाम हमले के विरोध में है। इस हमले के विरोध में आज बीजेपी की ओर से बंद का आह्वान किया गया। इस दौरान हजारों की संख्या में बीजेपी कार्यकर्ता सड़क पर उतर आए। कार्यकर्ता काफी आक्रामक नजर आ रहे थे। सड़क पर चलने वाली रिक्शाएं भी कार्यकर्ताओं ने जबरदस्ती बंद करा दी। आक्रामक कार्यकर्ताओं ने पाकिस्तान के खिलाफ जमकर नारेबाजी की। राहुल जी, काय प्रतिक्रिया जर तुम्ही बघताय, काल डोंबिवलीतल्या 3 आमचे बंधू सगळ्या या डोंबिवलीकरांचे हे काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादाच्या हल्ल्यामध्ये मारले गेले। काल त्यांचा अंत्यविधी झाला, पण त्याच्यातनं जी खतखत डोंबिवलीमध्ये नाही महाराष्ट्रात अख्ख्या देशात पसरली आहे। आज पहिल्यांदा कधी नाही ते काश्मीरमध्ये पहिल्यांदा बंद पाळला गेला। ही सुरुवात आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या अतिरेक्यांनी आपल्या हिंदू लोकांचा बळी घेतला त्यांच्या बायकांना सांगितलं गेलं जाऊन मोदींना सांगा। मोदींना त्यांनी सांगितलं आणि आता बघा पुढच्या काळामध्ये काय होईल। आताची घडी ही आपण सगळ्यांनी एक होऊन ही जी घाणेरडी वृत्ती आहे, ही जी आतंकवाद्यांची वृत्ती आहे, ठेचण्याची वृत्ती आहे, आता याला माफी नाही। आणि आज कुणी न बोलवता उत्स्फूर्तपणे ज्या पद्धतीने लोक एकत्र होत आहेत, एकत्र चालत आहेत। बघा डोंबिवली अख्खी बंद आहे। कोणाला जबरदस्ती नाही करायला लागली बंद कर म्हणून, लोकांनी स्वतःहून बंद ठेवलं। हा लोकांच्या मनातला राग आहे आणि तो पुढे येतोय। तर काल जे पाकिस्ताननी जे दुर्दैवी कृत्य केलं त्या भावनेचा उद्रेक सर्व हिंदू समाजामध्ये आणि पूर्ण हिंदुस्थानमध्ये झाला आहे। आज महाराष्ट्रामध्येच नाही तर देशाच्या अनेक भागामध्ये स्वतःहून बंद पाळण्यात आलेला आहे। आम्ही सर्व पक्षाचे डोंबिवलीकर नागरिक आज रस्त्यावरती उतरलो आहे आणि स्वतःहून नागरिकांनी आपली दुकानं असतील, आपले सगळे व्यवसाय असतील ते बंद केलेत। काल अतिशय नीच कृत्य पाकिस्तानी केलं आणि हे पाकिस्तान नीच आहे, तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे। पण पहलगावमध्ये गेलेल्या या डोंबिवलीकरचे 3 असतील किंवा महाराष्ट्रातले 6 जण आणि देशातले 27 लोकांना त्यांनी निरपराध लोकांचा बळी घेतला आहे। आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे जात विचारून नाव विचारून त्यांना मारले गेले। ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे। आजपर्यंत अनेक आतंकवादी हल्ले झाले किंवा या सगळ्या गोष्टी घडल्या, तिथे इतकं झालं नव्हतं। परंतु काल जे आपण टी व्हीवरती बघत असाल किंवा ज्यांच्या घरी दुर्दैवी घटना घडली त्या लोकांकडनं आपण ऐकत असाल तर नाव गाव जात विचारून त्यांना मारले गेले। ही सगळ्यात नीच कृत्य आहे। आणि मला खात्री आहे की आमचे देशाचे पंतप्रधान, आपले सगळ्यांचेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा हिसका त्यांना माहिती आहे पाकिस्तानला। पण थोडी वेळ काढा, थोडा दम धरा आणि भारतीयांचा पूर्ण देशवासियांचा विश्वास मोदीजींवरती आहे। आणि तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे ते नक्कीच याचा बदला घेतील आणि असा बदला घेतील ना की पाकिस्तानचे डोळे पांढरे होतील।